राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यंदाचं शताब्दी वर्ष आणि या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। संघाचा मुख्य कार्यक्रम असणार आहे तो 2 ऑक्टोबरला विजयादशमीला नागपूरमध्ये, पण त्यानंतर सुद्धा 5 ऑक्टोबरला संघाच्या अमरावती शाखेनं एक अमरावतीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं निमंत्रण भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना दिलेलं आहे। पण या निमंत्रणावरून खूप वाद प्रतिवाद रंगलेत। म्हणजे कमलताईंनी हे निमंत्रण स्वीकारलंय की नाकारलंय यावरून काही पत्र व्हायरल होत आहेत, त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडलेली आहे। पण कमलताई गवई यांचं नेमकं काय ठरलंय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या स्पेशल रिपोर्टमध्ये। संघाच्या कार्यक्रमाला कमलताई गवईंना आमंत्रण। कमलताई संघाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारणार। संघाच्या कार्यक्रमाबद्दलचं कमलताईंचं पत्र खरं की खोटं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंदा शताब्दी साजरी होते, त्यासाठी राज्यभरात संघाचे कार्यक्रम अगदी जोरात सुरू आहेत। या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे अमरावतीत 5 ऑक्टोबरला होणारा नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानावरचा कार्यक्रम। आरएसएसच्या अमरावतीमधल्या कार्यक्रमाला कदापिही हजर राहणार नाही। मात्र हे व्हायरल झालेलं पत्र खरंच कमलताई गवईंनी लिहिलंय का हे तपासण्यासाठी आम्ही गवईंचं घर गाठलं। घरी कमलताई गवई यांचा मुलगा राजेंद्र गवई भेटले। ते म्हणाले, आईनं संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलंय। 3 ते 5 तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे। नाही, आई साहेबांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे। याच्यापूर्वी म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अमरावतीचा, हा विजयादशमीच्या नंतर संघाचा मुख्य कार्यक्रम नागपूरला आहे, त्याच्यानंतर 3 दिवसांनी आहे। परंतु मुख्य कार्यक्रमाला यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहे। मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या दादासाहेब गवई सुद्धा उपस्थित राहिलेले आहे। गवई कुटुंबियांचे सगळ्यांशी पक्षापलीकडचे संबंध आहेत, याचा दाखलाही राजेंद्र गवईंनी दिला। त्याचवेळी एकमेकांच्या कार्यक्रमाला गेलं म्हणून विचारधारा बदलत नाही असंही गवईंचं म्हणणं होतं। आणि तसेही गवई परिवाराचे पक्षविरहित असे संबंध आहेत। त्या काळामध्ये गवई साहेबांचे अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचे अतिशय जवळचे संबंध होते। विदर्भाचे नेते, महाराष्ट्राचे नेते दिवंगत गंगाधरजी फडणवीस विदर्भाचे असल्यामुळे आणि विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे दोघांचे ते एवढे घनिष्ठ संबंध होते की भावाभावाचे संबंध होते। परंतु विचारधारा त्यांची नेहमी वेगळी राहिली। तेव्हा एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलं की आपली विचारधारा बदले असं मुळीच नाही। एकमेकांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे। कमलताई गवई या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला। त्या श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष आहेत। कमलताई या काँग्रेसचे दिवंगत नेते, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि दलित चळवळीतले मोठे नेते रासू गवई यांच्या पत्नी, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या त्या मातोश्री। मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला नाही। तुम्ही कोणताही निर्णय घ्या, एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील। कारण की सोशल मीडियामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहते, लोक करत राहतात। मला काय त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही, बोलता येईल पण अजून त्याच्याबद्दल दुर्लक्षच करणं बरोबर राहील। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना विविध विचारवंतांना आणि नेत्यांना आमंत्रण दिलं जातं। त्यापैकी विशेष गाजली होती ती काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची उपस्थिती। प्रणव मुखर्जींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 2018 मधल्या विजयादशमी उत्सवाला उपस्थिती लावली।
त्यावेळी प्रणव मुखर्जी यांच्या मुलीनंही प्रणवदांच्या या निर्णयाला विरोध केला होता। संघाच्या कार्यक्रमाला महात्मा गांधीजी उपस्थित राहिले होते असा दावा संघानं केला। अलीकडेच डॉक्टर आंबेडकरांनी कराडमधल्या संघ शाखेला भेट दिली होती असा दावाही संघाकडनं करण्यात आला। आता आंबेडकरी चळवळीच्या पुरस्कर्त्या कमलताई गवईंना संघानं आमंत्रण दिलंय। दलित मतपेढी आपल्याकडे खेचण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे का, याची ही चर्चा या निमित्तानं रंगली आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।